विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्याच्या पुढचं आर्टिकल म्हणजे कोणतं, ॲक्सलरेशन इन यूसीएम बाय कॅल्क्युलस मेथड हे आपण लर्न करणार आहे. आणि काल काय लर्न केलं, ॲक्सलरेशन इन यूसीएम बाय जॉमेट्रिकल मेथड. या दोन्ही मेथडपैकी जी कन्व्हिनियंट वाटेल, जी सोपी वाटेल तीच एक्झाममध्ये तुम्ही लिहायची. तर यामध्ये बेटा ॲक्सलरेशन इन यूसीएम बाय कॅल्क्युलस मेथड, तर यासाठी थोडंसं मॅथमॅटिक्स तुम्हाला माहीत पाहिजे. आणि ऑलरेडी मी तुम्हाला घेतलेलं आहे ते आपण जो टॉपिक होता ना मॅथमॅटिकल फिजिक्स, मॅथमॅटिकल मेथड्स किंवा मॅथमॅटिकल टूल्स म्हणतो, त्यामध्ये ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीनं काढायचं ते फॉर्म्युले मी तुम्हाला दिले होते. तर ते फॉर्म्युले पहिल्यांदा आपण लर्न केलं पाहिजे. तर कोणता फॉर्म्युला असेल बेटा, y इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट ऑफ चेंज, तर काय येतं, dy बाय डी टी इज इक्वल टू ए, dy बाय डी टी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कोसाईन. साईनचं डेरिव्हेटिव्ह कोसाईन म्हणजे साईन असेल तर कोसाईन, आणि जे काही कॉन्स्टंट असेल ते प्रॉडक्टमध्ये घ्यायचं. एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचं झालं तर, आणि जर डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल, आणखीन एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर काय येतं, आता डीवा बाय डी टी, वाय हे डिस्प्लेसमेंट असेल तर डीवा बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी मीटर. परत याचा एक डेरिव्हेटिव्ह घ्या, डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू, हां सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि या स्टेपला याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साइन ऑफ ओमेगा टी, याचा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ ओमेगा टी, ए ओमेगा हे कॉन्स्टंट आहे, ए ओमेगा आणि इंटू ओमेगा, म्हणजेच किती आलं, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी म्हणजे डी व्ही बाय डी टी. हा फॉर्म्युला मी ऑलरेडी तुम्हाला मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये घेतलेला आहे, एक साईनचा. आता याला दुसरा पॅरलल काय पाहिजे, कॉस दिला असेल, y इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येते बेटा, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू ए ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन, मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. आता हे वाय डिस्प्लेसमेंट असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी v इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. राईट आहे. परत याचा एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तुम्हाला, पुन्हा एक वेळेस डिफरन्शिएशन करायचं असेल, रेट ऑफ चेंज घ्यायचं असेल तर डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर, साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कोसाईन. आता ओमेगा स्क्वेअर काय घेतलं, इंटू ओमेगा पुढे येतंय म्हणून ते अगोदरच मी घेतलं. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं बेटा, कॉस ऑफ ओमेगा इंटू टी. आपल्याला या आर्टिकलमध्ये हे मॅथमॅटिक्स तुम्हाला कंपल्सरी म्हणजे माहीत असलं पाहिजे. म्हणून आर्टिकल शिकवण्या अगोदर यातलं लागणारं जे मॅथमॅटिक्स आहे ते मॅथमॅटिक्स मी तुम्हाला अगोदर क्लिअर करत आहे. आणि मग हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट क्लिअर झाला तर हे डेरिव्हेशन फारच सिंपल आहे, ॲक्सलरेशन इन यूसीएम बाय कॅल्क्युलस मेथड. तर पाय आता याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला एक फिगर काढावं लागेल इथं. तर फिगर काय, एक्झॅक्टली कंपासच्या साह्यानं सर्कल काढा. काय काढायचं, आपण सर्कल काढायचा. तुम्ही कंपासच्या साह्यानं कम्प्लिटली सर्कल काढा. आता हे सर्कल काढल्यानंतर पुढे काय करायचं आहे, एक्स वाय प्लेनमध्ये असा एक कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिस काढा बेटा. कोणता, एक्स ॲक्सिस, आणि नंतर पुढे घ्या हा वाय ॲक्सिस,
हा कोणता झाला वाय ॲक्सिस, हा ओरिजिन सेंटर ऑफ द सर्कल ओरिजिन असतो. आणि इथं सरळ आहे एक्स ॲक्सिस राईट, आणि इथं लिहा वाय ॲक्सिस. आता पार्टिकल कोणत्या डायरेक्शनमध्ये मोशन परफॉर्म करत आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, म्हणजे इथं असं दाखवा. आता पार्टिकलनं मोशन सुरुवात कुठून केलेली आहे, इथं ए पोझिशन पासून, आणि ए पोझिशनचा हा रेडियस वेक्टर आर असेल. हा पार्टिकलनं मोशन अलॉंग द पेरिफेरल असा होत आहे, आणि थोड्या वेळानंतर हा पार्टिकल कुठे येतो, पहा बेटा, हा पार्टिकल कुठे येतो, या पोझिशनला. इथं रेडियस वेक्टर आणि हा पॉइंट पी आहे, आणि अँगल किती डिस्क्राईब केलेला आहे पार्टिकलनं, थीटा. किती वेळेमध्ये, टी वेळेमध्ये, विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. आणि मग इथून तुम्ही परपेंडिक्युलर टाका असं एक्स ॲक्सिस, आणि हे वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर टाका. हा रेडियस वेक्टर आहे, आणि इथून इथपर्यंत काय असेल, आर एक्स वेक्टर. या वेक्टर, आता ही इथला वेक्टर मी तुम्हाला कुठं दाखवतो, पहा, हा वेक्टर इथं दाखवतो. आर एक्स वेक्टर म्हणजे या वेक्टरचा एक कॉम्पोनंट घेतला बेटा, एक पार्ट वेक्टरचा रिझोल्युशन आपण स्केलार आणि वेक्टर या टॉपिकमध्ये लर्न केलेला आहे. आणि दुसरा कॉम्पोनंट असेल व्हर्टिकली, हा वाय असेल इथं किंवा इथं, तर हा येतो आर वाय वेक्टर, आर वाय वेक्टर. आता मी इथं सेपरेट काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक वेक्टर तुम्ही असा घेतला आर, हा वेक्टर आर घेतला, आणि या वेक्टरला आपण रिझॉल्व करायचं आहे दोन कॉम्पोनंटमध्ये. पहिल्यांदा त्याला एक्स ॲक्सिस काढायचा, आणि नंतर मात्र वाय ॲक्सिस घ्यायचं बेटा. हा तो एक्स ॲक्सिस, आणि हा रेडियस वेक्टर आर, आणि हा वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हा जो अँगल असेल इथं, हा अँगल असतो थीटा, राईट आहे. आता इथून परपेंडिक्युलर टाकलं आपण, लक्षात येतं का, पहा सेपरेट काढून दाखवत आहे. इथून परपेंडिक्युलर टाकलं तर या वेक्टरचा एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट आर एक्स वेक्टर, आणि युनिट वेक्टर याचा आय, आणि परत वाय ॲक्सिसचा काय येतो, आर वाय वेक्टर, आणि युनिट वेक्टर वाय ॲक्सिसला जे असतो. म्हणजे रिझोल्युशन ऑफ ए वेक्टर, रिझोल्युशन ऑफ ए वेक्टर, a vector is resolved into two component, one component along x axis and another component along y axis. आणि x axis चा कॉम्पोनंट कोणता असतो, नेहमी होरिझॉन्टल कॉम्पोनंट x axis ला राहतो, आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट y axis ला राहतो बेटा. म्हणजे आता इथं काय, पहिली स्टेप फिगर काढल्यानंतर याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. काय डिस्क्रिप्शन लिहिणार सांगा बरं मला इथं. कन्सिडर अ पार्टिकल इज परफॉर्मिंग, consider a particle is performing uniform circular motion. Consider a particle is performing uniform circular motion along the circumference of the circle, along the circumference of the circle with the radius r and center O, with the radius r and center O in anti-clockwise direction, in anti-clockwise direction. इनिशियली पार्टिकल इज ॲट पोझिशन ए. कुठं आहे पार्टिकल, तो इनिशियली पार्टिकल इज ॲट पोझिशन ए. आफ्टर ए शॉर्ट टाइम इंटरवल टी, एनी टाइम इंटरवल टी, पार्टिकल मूव अलॉन्ग द पेरिफेरल अँड रीच टू द पोझिशन पी विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. पहा परत एक वेळेस, इनिशियली पार्टिकल इज ॲट पोझिशन ए, मूव्हिंग अलॉन्ग द circumference of the circle with constant angular velocity omega. After time t second, particle describing the angular displacement theta and reach to the position p. The radius vector r at point p
is resolved into two component. One component along x-axis, another component along y-axis. आता पहा बेटा, अकॉर्डिंग टू द ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन, पहा मला सांगा आता इथं वेक्टर आर इज इक्वल टू हा वेक्टर इज इक्वल टू इथून इथपर्यंतचा वेक्टर कोणता घेतलाय आपण सांगा बरं. तो वेक्टर कोणता घेतलेला आहे तुम्हाला इथं मी दाखवतो. तो वेक्टर घेतलेला आहे आपण आर एक्स वेक्टर, हा आर एक्स, आणि हा वर्टिकल वर जाणारा इथं दाखवलं मी आर वाय. या दोघांची ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशनमध्ये हा वेक्टर आर एक्स आणि हा वेक्टर आर वाय बरोबर रिझल्टंट वेक्टर आर. मग हा रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स वेक्टर प्लस आर वाय. पहा वेक्टर कॅल्क्युलेस किती इम्पॉर्टंट आहे. वेक्टर त्यासाठी बेसिक मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते पूर्ण आठवलं पाहिजे. तर वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स वेक्टर प्लस आर वाय वेक्टर. व्हॉट इज आर एक्स वेक्टर? component of vector r along x-axis and ry is the component of vector r along y-axis. आणि by definition of unit vector काय बेटा, what is the concept of unit vector? To separate the magnitude part of a vector from its direction. आता हा वेक्टर कोणता आहे? आर एक्स वेक्टर आहे. आर एक्स वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असतं नेहमी? आर एक्स. आर एक्स याचं मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टर काय? एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर आय, दॅट इज आय, प्लस आर वाय वेक्टर जे. एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर आर एक आय, वाय ॲक्सिसचा युनिट वेक्टर जे. आणि मग या वेक्टरला युनिट वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये लिहा. आर एक्स कॉम्पोनंट आहे त्या वेक्टरचा एक छोटा पार्ट आहे एक्स ॲक्सिसचा, आणि आर वाय त्या वेक्टरचा एक कॉम्पोनंट वाय ॲक्सिसचा आहे. तर इथं काय आलं? आर एक्स कॉम्पोनंट इंटू युनिट वेक्टर प्लस आर वाय इंटू कॉम्पोनंट ऑफ युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. अँड देअरफॉर दिस वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स वेक्टर आय प्लस आर वाय वेक्टर जे. आलं लक्षामध्ये? हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. तर पहा वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स वेक्टर आय प्लस आर वाय वेक्टर जे. आता या वेक्टर आर एक्स आणि आर वाय याच्या किमती काढायच्या बेटा, म्हणजे इन टर्म्स ऑफ कॉस आणि साईन, म्हणजे कॉम्पोनंट वेक्टरच्या किमती इन टर्म्स ऑफ कॉस आणि साईन, त्यालाच म्हणतात पोलार कोऑर्डिनेटमध्ये. तर आता पहा इथं फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल कोणता? ओ पी, इथं यम म्हणतो, ओ पी यम. साइन ऑफ थीटा इज इक्वल टू, सांगा बेटा, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू, साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे कोणते आहे? आर वाय अपॉन हायपोटेनियस आर. अँड देअरफॉर आर वाय इज इक्वल टू आर साइन ऑफ थीटा. आर साइन ऑफ थीटा. आता पहा बाय डेफिनेशन ऑफ angular velocity काय रे? अँग्युलर वेलॉसिटीची डेफिनेशन सांगा बेटा मला इथं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी? येस, हू टेल मी डेफिनेशन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी असेल, लिनियर असू द्या अँग्युलर असू द्या, काय बेसिक फॉर्म्युला? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लिनियर असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अँग्युलर असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग आता अँग्युलर वेलॉसिटीचं सिम्बॉल काय? ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय? थीटा डिवाइड बाय टी. म्हणजे हा पार्टिकल ए पासून पी पर्यंत गेलेला आहे. किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे? हा पार्टिकल ए पासून पी पर्यंत गेलेला आहे. किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे? थीटा. किती वेळेमध्ये? टाइम टी मध्ये. अँड देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवाइड बाय टी. अँड देअरफॉर थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. थीटा इज इक्वल टू काय आलं? ओमेगा इंटू टी. ठेवा बेटा इथं. आर वाय इज इक्वल टू आर साइन ऑफ ओमेगा इंटू टी. हे आर वायची किंमत काढली. आता सिमिलरली आर एक्स बरोबर किती येईल? साइन थीटा आपण घेतलं होतं. कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू, सांगा कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू
ॲडजेसेंट साईड. आता या राईट अँगल ट्रँगलमध्ये पहा, कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू. लगतची बाजू कोणती आहे? आर वाय अपॉन हायपोटेनियस म्हणजे हा रेडियस आर. अँड देअरफॉर आर वाय इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड दॅट इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी. थिटाची किंमत किती काढलेली आहे आपण? सांगा मला, थिटाची किंमत किती काढलेली आहे? येस, टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा? थिटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. पहा बेटा, काय काढलं आपण इथं? लक्षात येतं तुमच्या काय? आर एक्स आणि आर वाय. आर एक्स काय? एक्स कॉम्पोनंट ऑफ रेडियस वेक्टर. आर वाय वाय कॉम्पोनंट ऑफ रेडियस वेक्टर. आता ह्या आर एक्स आणि आर वायच्या किमती आपण कुठं ठेवायच्या आहेत? आर एक्स आणि आर वायच्या किमती इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. म्हणून इथे लिहायचं सबस्टिट्यूट आर एक्स अँड आर वाय इन इक्वेशन नंबर 1. चला बेटा ठेवून टाका बरं. इक्वेशन नंबर 1 मध्ये आर एक्स आणि आर वायच्या किमती ठेवा. तर आर बरोबर आहे आर एक्सच्या ठिकाणी आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय ॲज इट इज प्लस आर साइन ओमेगा टी वेक्टर जे. साइन ओमेगा टी वेक्टर जे हा तुमचा रेडियस वेक्टर झाला. कोणत्या पोझिशनला? पी पोझिशनचा रेडियस वेक्टर जो आपण काढलेला आहे तो काय आला बेटा? ॲट एनी पोझिशन पी अ रेडियस वेक्टर इज गिवन बाय आर इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी. नाहीतर हे इथं कॅन्सल करत, हे वेक्टर आहे, हे स्केलर आहे, कॅन्सल होत नाही. आर वेक्टर इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय प्लस आर साइन ओमेगा टी वेक्टर जे. हा वेक्टर काढला. आता हा पोझिशन वेक्टर आहे आणि पोझिशन वेक्टर आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे त्या पार्टिकलचा. आणि हा डिस्प्लेसमेंटचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेलॉसिटी. आपल्याला काय काढायचं आहे? ॲक्सलेरेशन काढायचं आहे. ॲक्सलेरेशन काढायचं असेल, डिस्प्लेसमेंट दिला असेल तर त्याचा एक डेरिव्हेटिव्ह घ्या. तो काय येतो डेरिव्हेटिव्ह? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज म्हणजे डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी. रेट ऑफ चेंज म्हणजे डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सलेरेशन. लक्षात आलं ना बेटा मी काय म्हणतो? परत एक वेळेस नीट लक्षात ठेवा. तुम्हाला रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर किंवा डिस्प्लेसमेंट वेक्टर दिला असेल आणि त्याचं व्हेलॉसिटी काढायचं असेल तर डिफरन्शिएट करा, म्हणजे रेट ऑफ चेंज घ्या, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्या. त्याचा डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटचा व्हेलॉसिटी होतो. आणि व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतलात, रेट ऑफ चेंज घेतलात, डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट ऑफ चेंज, तर काय होतं? ॲक्सलरेशन येतं. आलं लक्षात? हां, आता याला काय म्हणायचं? डिफरन्शिएट अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी. चला, डी बाय डी टी ऑफ डिफरन्शिएटचं सिम्बॉल काय? डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ कुणाचं? आरचं. इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ हा पूर्ण ब्रॅकेट राईटला आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय प्लस आर साइन ओमेगा टी वेक्टर जे. आलं लक्षामध्ये? आता बेट याला डेरिव्हेटिव्ह घ्या. हे आर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मी तुम्हाला आत्ताच दिलं होतं. ते जे दिलेलं आहे ते नोट करायचं. सुरुवातीला दिलेलं होतं ते फॉर्म्युले वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? कोसाईन. आणि कोसाईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साईन. कोसाईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साईन. म्हणजे आर, आता याचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा, हे एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला तर प्रॉडक्टमध्ये येतं बेटा. आर ओमेगा कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ ओमेगा इंटू टी वेक्टर आय ॲज इट इज प्लस
आता पहा साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, साईनचं डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस, म्हणजे इथं येतं बेटा तुम्हाला काय येतं, साईनचं डेरिव्हेटिव्ह पहा फॉर्म्युल्यामध्ये काय एक लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्हमध्ये साईनचं कोसाईन, कोसाईनचं साईन येतं, चेंज होतं, साईन असेल तर कोसाईन होतं, कोसाईन असेल तर साईन होतं, पण कोणाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन कोणाला लागतं, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन म्हणजे इथं मायनस आलं आणि इथं प्लस आर ओमेगा साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी वेक्टर जे. आलं ना लक्षात. आता बरेचसे विद्यार्थ्याला हे वाटत असेल हे ओमेगा कुठून आलं, फॉर्म्युल्यामध्येच आहे. एक वेळेस डेरिव्हेटिव्ह असेल, हे जे काही इथलं कॉन्स्टंट असतं, जे काही इथलं कॉन्स्टंट असतं ते प्रॉडक्टमध्ये घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर. आता काय घेतलं मी, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन घेतलं, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस घेतलं. आलं का लक्षात. आणि मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी रेडियस वेक्टर इज नथिंग बट वेलॉसिटी, त्या पार्टिकलचे वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला तुम्हाला आलेला आहे. रेट ऑफ चेंज हे नेहमी काय असतं, रेट ऑफ चेंज इज ऑलवेज व्हॉट इज दॅट, रेट ऑफ चेंज, डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज म्हणजे व्हेलॉसिटी. आपण व्हेलॉसिटी काढले, आपल्याला व्हेलॉसिटी विचारले का तुम्हाला, नाही. ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज. परत आता याचं एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, परत याचं एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे काय येतं ॲक्सलरेशन. म्हणून परत काय लिहायचं, वन्स अगेन डिफरन्शिएट अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी. पहा बेटा, डी बाय डी टी ऑफ व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ मायनस आर ओमेगा साइन ओमेगा टी वेक्टर आय प्लस आर ओमेगा कॉस ओमेगा टी वेक्टर जे. काय केलं, डी बाय डी टी दोन्ही साईडला घेतलं बेटा, डी बाय डी टी बोथ दी साईड घेतलं. आता पुढे काढावर डेरिव्हेटिव्ह, मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कोसाईन, तर आर इंटू ओमेगा स्क्वेअर. आता स्क्वेअर काय घेतलं इथं, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर प्रॉडक्टमध्ये आणखीन एक वेळेस ओमेगा येतो, तो डेरिव्हेटिव्हचा आलेला ओमेगा आणि इथला ओमेगा, ओमेगा स्क्वेअर. आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस ओमेगा टी आणि हा वेक्टर आय ॲज इट इज. हा जो वेक्टर आय आहे तो काय करायचं, ॲज इट इज. हां, आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, दॅट इज मायनस आर ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी वेक्टर जे. वेक्टर जे आलं का लक्षात. या कॉसचं डेरिव्हेटिव्ह साईन, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस साईन आणि प्रॉडक्टमध्ये असल्यामुळे हे ओमेगा आणि इथलं आलेलं एक ओमेगा, इथं ओमेगा स्क्वेअर. आता पाय बेटा इथं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी काय म्हणायचं आपण त्याला, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. आणि ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी वेक्टर आय मायनस आर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी वेक्टर जे. मी इथं कॉमन काढतो बेटा, ए वेक्टर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन काढणार. आता तुम्ही म्हणाल आर सुद्धा निघतं, पण आर कॉमन काढायचं नाही. कशांसाठी काढायचं नाही कळेल इथं. तर आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय प्लस, आता हे मायनस इथं दोन्ही ठिकाणी मायनस होतं ते बाहेर घेतलं तर मध्ये प्लस राहील आणि दॅट इज इक्वल टू आर साइन ऑफ ओमेगा इंटू टी वेक्टर जे. हां, आता मी हे ब्रॅकेटमध्ये अंडरलाईन केलेली क्वांटिटी काय आहे सांगा बरं मला. तुम्ही जर इक्वेशन नंबर 1 इथं होतं, हे इक्वेशन इथं घेतलेलं कुठं आहे, हे आर बरोबर याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो बेटा. पहा आता इक्वेशन नंबर 2 कडे पहा बरं. इक्वेशन नंबर 2 कडे पाहिल्यानंतर काय येतं, आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय
प्लस आर साइन ओमेगा टी व्हेक्टर जे तेच आहे का नाही. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येतं, ॲक्सलेशन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर व्हेक्टर. ॲक्सलेशन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर व्हेक्टर आर. आता निगेटिव्ह साईन काय सांगतं आपल्याला, निगेटिव्ह साईन इन द अबव इक्वेशन इंडिकेट्स दॅट ॲक्सलेशन अँड रेडियस वेक्टर आर अपोजिटली डायरेक्टेड. आता फिगरकडे पहा बेटा, ॲक्सलेशन कोणत्या डायरेक्शनला आहे, टुवर्ड्स द मेन पोझिशन ए ची डायरेक्शन. आणि रेडियस वेक्टर कसं आहे, अवे. हा रेडियस वेक्टर अवे. बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. निगेटिव्ह साइन इन द अबव इक्वेशन इंडिकेट्स दॅट, निगेटिव्ह साइन इन द अबव इक्वेशन इंडिकेट्स दॅट ॲक्सलेशन अँड रेडियस वेक्टर आर oppositely directed. Negative sign in the above equation indicates that acceleration and radius vector are oppositely directed. Acceleration is directed towards the center along the radius, whereas radius vector is directed away. म्हणजे acceleration सेंटरच्या सेंटरकडे आणि रेडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर, बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. That is the significance of negative sign. Significance of negative sign, acceleration A is equal to minus omega square r. हेच इक्वेशन तिथं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर जे आपण काढलं इथं याचं मॅग्निट्यूड. आता हे डायरेक्शन्स आहेत, तिथं डायरेक्शन आपण जॉमेट्रिकल मेथडमध्ये डायरेक्शन दिलं नव्हतं, फक्त मॅग्निट्यूड पार्ट येतो. पण व्हेक्टर मेथडमध्ये किंवा कॅल्क्युलस मेथड, याला व्हेक्टर मेथड म्हणतात किंवा कॅल्क्युलस मेथड म्हणतात, या कॅल्क्युलस मेथडमध्ये डेरिवेशनमध्ये ॲटोमॅटिकली डायरेक्शन येतं. आणि हे डायरेक्शन काय सांगतं, ॲक्सलेशन अँड रेडियस वेक्टर बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. ॲक्सलेशन अँड रेडियस वेक्टर both are oppositely directed. That is, acceleration is directed towards the center, whereas the radius vector is directed away from the center. आणि याचं एक सिग्निफिकन्स म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बा, आठवतो का, मी कालच शिकवलं होतं तुम्हाला. त्यामध्ये काय सांगितलं, ॲक्सलेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस अँड देअरफॉर धिस ॲक्सलेशन इज कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल ॲक्सलेशन. As it is directed towards the center and therefore this acceleration is called as centripetal acceleration, or this acceleration is called radial acceleration. Along the radius towards the center आहे, म्हणून या ॲक्सलरेशनला आपण काय म्हणतो, रेडियल ॲक्सलेशन, किंवा आणखीन एक नाव आहे सेंटर सिकिंग ॲक्सलेशन. पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर, सेंटरकडे पॉइंट होणारं ॲक्सलेशन आहे, म्हणून याला म्हणतो आपण सेंटर सिकिंग ॲक्सलेशन ऑर सिम्पली लिनियर ॲक्सलेशन, ऑर सिम्पली लिनियर ॲक्सलेशन. आणि मग या ठिकाणी सेंट्रिपेटल ॲक्सलेशन जॉमेट्रिकल मेथडही लर्न केलं आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये, आणि या क्लासमध्ये आपण कोणती मेथड लर्न केलेलं आहे, कॅल्क्युलस मेथड. दोन्हीही डेरिवेशन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पाठीमागे एक्झाममध्ये व्हेलॉसिटीचं हे इक्वेशन विचारलेलं आहे, रेडियस वेक्टरचं इक्वेशन हे विचारलेलं आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये, आणि हे शेवटी ॲक्सलरेशनचं वेक्टर इक्वेशनसुद्धा विचारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की काय विचारतात एक्झाम. एक्झाममध्ये काय विचारतं, ॲक्सलरेशन इन युसीएम इज गिवन बाय. इथं बेटा ओमेगाच्या ऐवजी व्ही स्क्वेअर, ओमेगा आणि व्ही मध्ये काय रिलेशन आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा अँड देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. आता इथं फक्त परत काय केलं होतं, इथं ओमेगा स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर, एक आर स्क्वेअर, एक आर कॅन्सल. म्हणजे विचारलं होतं कसं हे पण कळलं पाहिजे. तर यामध्ये काय विचारलं होतं इथं तुम्हाला आम्ही क्लिअर करून सांगतो, पहा. तर इथं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अँड देअरफॉर काय येईल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर ॲक्सलरेशनच्या फॉर्म्युलेटमध्ये मायनस आर व्ही स्क्वेअरच्या ऐवजी ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कॉस ओमेगा टी वेक्टर आय मायनस आर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर साइन ओमेगा टी वेक्टर जे.
तर एक इथं कॅन्सल झालं बेटा, हे इथं कॅन्सल झालं आणि ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर साइन ओमेगा टी वेक्टर जे. तर अशा फॉर्मॅटमध्ये इक्वेशन, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये इक्वेशन विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे हे वेगळं नाही, पण फॉर्म चेंज करून तुम्हाला विचारलं आहे. म्हणून अशा टाईपमध्ये एखादं ॲक्सलेशन असेल, असं आता हे ऑब्जेक्टिव्हमध्ये असं विचारलं, आपण तर त्या फॉर्मॅटमध्ये काढलेलं आहे, पण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की त्याला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. एकामधून दुसऱ्यामध्ये कन्व्हर्शन जेव्हा होतं त्यावेळेस ॲक्सलेशन इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर कॉस ओमेगा टी वेक्टर आय मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर साइन ओमेगा टी वेक्टर जे. And so that is the important article, acceleration in UCM. What we learned here, we complete this article.